हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. माझे उपवास चालू आहेत, तर मी आज बनवत आहे साबुदाणा वडा. खूप पदार्थ मी बनवले, पण माझी कॅपॅसिटीच नव्हती व्हिडिओ शूट करायची. मी आज कसं तरी व्हिडिओ शूट केला आहे. उपवास माझा म्हणजे दोन्ही टायमाला मी जेवण फराळ किंवा फ्रूटच खाते. जेवण मी पूर्णपणे बंद केले 9-10 दिवस. आणि 2 जणांचा उपवास आहे आमचा, माझा आणि माझ्या मिस्टरांचा. तर मी आज साबुदाणा वडे बनवलेले. तर त्याच्यासाठी मी 3 बटाटे उकडून घेतलेले. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आणि साबुदाणा भिजत घातलेला ते तुम्ही घाला. आणि शेंगदाण्याचं कूट आणि उपवासाचं मीठ घालून त्याच्यामध्ये मी तीळ घातलेले. आज फर्स्ट टाइम मी त्याच्यामध्ये तीळ घातलेले. जर तुम्हालाही तीळ घालायचं तुम्ही घालू शकता किंवा टोटली स्किप करू शकता. साबुदाणा वडे प्रत्येकाला बनवता येतात, असं काही नवीन काही स्पेशल नाहीये त्याच्यामध्ये. पण ते खायला अगदी टेस्टी लागतात, चविष्ट लागतात. तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि खा. तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झाले आहेत. तर इकडे मी साबुदाणा चांगल्या प्रकारे स्मॅश करून म्हणजे मिक्स करून त्याला 5-10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे. तर मी इथे ग्लव्स घातलेले, कारण माझे हात तिखट मिरच्या होत्या, तर त्याच्यामुळे माझे हात खूप जळत होते. म्हणून मी ग्लव्स घालून ते मिक्सर हे करत होती, मळत होती. तर तुम्ही बघू शकता. आम्ही 10 मिनिटं ठेवलं होतं ते रेस्टवर आणि नंतर त्याला परत चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्याचे वडे करून ते आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही शॅलो फ्रायही करून घेऊ शकता, पण मी डीप फ्राय करते. आणि ते जास्तही बांधू नका वडे आणि किंवा सैलही बांधू नका, असे मीडियम तुम्ही बांधा जेणेकरून ते फुलतील. तर बघा, तेलामध्ये टाकल्यानंतर ते चांगल्या प्रकारे असे फुलतात. तुम्ही जास्त एकदमच कडक गरम तेल करू नका आणि गॅसचा फ्लेम जे आहे ते मीडियम टू लो वर करून ते साबुदाणा वडे चांगले फ्राय करून घ्या, जेणेकरून ते वरतून आणि आतून मस्त असे शिजतील आणि क्रिस्पी होतील. तर साबुदाणा वडे हे मी तर दह्यासोबत खाते, साखर टाकून खूप छान लागतात. तुम्ही बनवता तर कशा प्रकारे बनवता मला सांगा, आणि माझ्या रेसिपीमध्ये काय कमी राहिली आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला आवडेल तुम्ही सांगितलेले सजेशन्स. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ बघायला आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर बघा, मी इकडे वडे फ्राय करून घेत होती आणि खूपच टेस्टी झालेले, ते खायलाही खूप छान लागत होते. आणि माझा दुसरा स्वयंपाक झाला होता चपाती भाजीचा. भेंडी आणि चपाती भाजी बनवलेली मी, आणि आमच्यासाठी मी साबुदाणा वडे बनवलेले. ऍक्च्युली मला दांडियाला जायचं होतं आज, पण आज खूप पाऊस होता म्हणून मला काही जाता आलं नाही. बघूया, उद्या पाऊस कमी असेल तर मी जाणार आहे. तिकडे विक्रोळीला खूप मोठा दांडिया आहे, तर मी तिकडे जाणार होती. पण पावसामुळे मला काही जाता आलं नाहीये. तर तुम्हीही दांडिया खेळायला जाता का? तुम्हाला कशी मजा येते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर दांडिया खेळायला खूप आवडतं, पण या पावसाने सगळंच विस्कटून टाकलं आहे, त्यामुळे कुठेही जाऊ वाटत नाही. तर इकडे माझे साबुदाणा वडे फ्राय होऊन मी काढले आहेत बाहेर. तर बघा कसे मस्त फुगले आहेत. आणि तुमचेही साबुदाणा वडे असेच मस्त बनत असतीलच, असं मी विचार करते. तर बघा, तेलामध्ये सोडताना मला भीती वाटत होती की तेल माझ्या हँड ग्लव्सला चिपकेल आणि मला चटका भेटेल, कारण हँड ग्लव्स हे प्लास्टिकचे होते, त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. तर तुमचेही उपवास चालू आहेत का? किती दिवसांचे उपवास चालू आहेत? मला एवढे दिवस काही सुचतच नव्हतं व्हिडिओ काढायचे. ऍक्च्युली खूप सारे पदार्थ बनवले, पण मला काही वेळच मिळाला नाही फोटो व्हिडिओ काढायला. तर मी आज कसं तरी व्हिडिओ काढलाय तुमच्यासाठी. तर बघा, नक्की लाईक करा आणि या तुम्ही साबुदाणा वडे खाण्यासाठी. जर जमलं तर या तुम्ही विक्रोळीला दांडिया खेळायला. ऍक्च्युली मी दुसरीकडे राहते, पण तिकडे खूप मोठा दांडिया आहे म्हणून मी जाणार होती. बघा, साबुदाणा वडे बनवून माझे कसे मस्त क्रिस्पी तयार झाले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बघा कसे गोल्डन मस्त असे साबुदाणा वडे.